1996चा वर्ल्ड कप, ईडन गार्डनचा काळा दिवस, भारत श्रीलंका सेमीफायनलची खरी कहाणी. 13 मार्च 1996 भारतीय क्रिकेट इतिहासातील एक असा दिवस जो आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात वेदना निर्माण करतो. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्या दिवशी क्रिकेटचा सर्वात सुंदर, सर्वात वाईट आणि सर्वात कुरूप चेहरा दिसला. पण नेमकं त्या दिवशी असं काय घडलं होतं की सामना पूर्ण न होता श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. नमस्कार, मी किरण सुभाष चव्हाण आणि आपण पाहत आहात किरण चव्हाण ऑफिशियल. तो होता 1996चा क्रिकेट विश्वचषक सेमीफायनलचा दिवस. एका बाजूला होता भारतातील सुपरस्टारचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पाहणारी श्रीलंकेची आक्रमक टीम. संपूर्ण ईडन गार्डन स्टेडियम लाखोंच्या उत्साहाने भरलेलं होतं. श्रीलंकेची सुरुवात मात्र खूप खराब झाली. सलामीर सनथ जयसूर्या, रोमेश कलुवितरणा दोघेही पहिल्याच षटकात बाद झाले. थोड्याच वेळात असंका गुरुसिन्हा देखील स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर मैदानावर आला एक असा फलंदाज ज्याने सामना बदलून टाकला. तो होता अरविंद डी सिल्वा. त्याने फक्त 47 चेंडूत 66 धावा करत श्रीलंकेचा डाव सावरला आणि शेवटी श्रीलंकेने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताची ही सुरुवात खूप शानदार झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने अप्रतिम फलंदाजी करत भारताला मजबूत स्थितीत आणलं होतं. भारताचा स्कोर झाला होता 1-98 आणि सामना पूर्णपणे भारताच्या बाजून झुकलेला दिसत होता. पण सचिन बाद झाला आणि तिथून भारतीय डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. 98-1 वरून भारत 120-8 बादवर पोहोचला. पूर्ण स्टेडियम शांत झालं. यानंतर घडलं काय? क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणं दृश्य. संतापलेल्या प्रेक्षकांनी स्टँडमध्ये आग लावली. मैदानावर बाटल्या आणि फळे फेकली. परिस्थिती इतकी बिघडली की सामना पुढे खेळवणे अशक्य झाले. सामनाधिकारी क्लाइव्ह लॉईड यांनी सामना थांबवला आणि शेवटी श्रीलंकेला विजयी घोषित केलं. त्या दिवशी विनोद कांबळी रडत मैदान सोडताना दिसला. तो क्षण आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात कोरलेला आहे. त्या दिवशी ईडन गार्डन्सने क्रिकेटचे 3 चेहरे दाखवले. एक होता चांगला म्हणजे श्रीलंकेचा ऐतिहासिक प्रवास, दुसरा होता वाईट म्हणजे तांत्रिक विजय आणि तिसरा कुरूप जो प्रेक्षकांचा संताप दाखवणार होता. 13 मार्च 1996 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक काळं पान बनून राहिला आहे. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? त्या दिवशी प्रेक्षकांनी केलेली ही कृती योग्य होती का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच क्रिकेट इतिहासातील आणि जगातील रोचक घटना पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.